62 लाखांच्या गुटख्यानं भरलेला कंटेनर पोलिसांनी पकडलाय। मालेगावच्या राष्ट्रीय महामार्गावरची ही घटना आहे। वाहन चालक पोलिसांच्या ताब्यात आहे। पुण्याच्या माळुंगेमधील अपघात प्रकरण, ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल आहे। मात्र खराब रस्त्याला कारणीभूत अधिकाऱ्यावर कारवाई नाहीये। खराब रस्त्यांमुळे आणि रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांमुळे ट्रकच्या चाकाखाली चिरडून ऋषभ पाटोळे या मुलाचा मृत्यू झाल्यानं ट्रक चालकाविरोधात बौद्धन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय। या सगळ्याचा आढावा घेतला आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांनी। पुणे माळुंगे परिसरामध्ये खड्ड्यामुळे काल एक अपघात झाला आणि यामध्ये ऋषभ पाटोळे या 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। आपण या ठिकाणी पाहिलं तर हाच तो रस्ता आहे आणि या रस्त्यावरतून तो मुलगा त्याच्या वडिलांसोबत आणि बहिणीसोबत ट्युशनला जात असताना ती गाडी स्लिप झाली आणि मागून येणारा ट्रक जो आहे तो त्यांच्या अंगावरती गेला आणि यामध्ये त्या लहान मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। परंतु हा अपघात कशामुळे झाला तर या ठिकाणी आपण पाहिलं तर या रस्त्याची जी दुरावस्था झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। संपूर्ण रस्त्यावरती खड्डे आणि चिखल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि अशातच पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी मोठा गाळ साचलेला आहे आणि त्यामध्ये टू व्हीलर घसरली आणि हा अपघात झाला। तर परंतु ह्या अनेक दिवसांपासून या रस्त्याची अशी परिस्थिती आहे। अनेक वेळा स्थानिकांनी देखील या रस्त्याची दुरावस्था झाली आहे त्या संदर्भात तक्रार केली, परंतु प्रशासन याकडे कोणतंही लक्ष देत नाहीये। आपण बाजूला पाहिलं तर एक रस्ता जो आहे तो बंद आहे। त्या ठिकाणी जागेचा वाद सुरू असल्यामुळे तो रस्ता बंद आहे। एकच लेन जी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे हे अपघात वारंवार या ठिकाणी होत आहे। अनेक वेळा प्रशासनाकडे मागणी करून देखील कोणी या संदर्भात दखल घेत नाहीये किंवा कोणी याची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीये। अजून किती बळी घेणार असा देखील इथल्या स्थानिकांकडून प्रश्न उपस्थित केला जातोय। त्यामुळे आता तरी प्रशासन जागा होणार का आणि हा जो रस्ता आहे तो व्यवस्थित करणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।